आणि यानंतर थेट नागपूरला आपण जातोय। शिवभोजन थाळीवरून सध्या या ठिकाणी वाद सुरू आहे। हेलो हाँ ओके ठीक आहे। शिवभोजन थाळी संचालक महिला बचत गटांच्या महिलांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला रोष व्यक्त केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये आले होते, त्यावेळी महिलांनी त्यांना घेराव घातला। त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांच्याकडून। तुषार, काय नेमका प्रकार घडला? निश्चितच राज्यामध्ये जे शिवभोजन थाळी उपक्रम राबवला जातो त्याचे जवळपास 195 कोटी थकीत आहे। अनेक महिला बचत गट असतील किंवा शिवभोजन थाळी संचालक असेल यांचे मागच्या 10 महिन्यापासून पैसे मिळाले नाही। त्यामुळे जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये शासकीय बैठकीसाठी आले होते तेव्हा एकाएक या सर्व महिलांनी इथे चंद्रशेखर बावनकुळे यांचा घेराव घातला। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही मागच्या 10 महिन्यापासून स्वतःच्या पैशावर शिवभोजन थाळी चालवत आहे। अनेक महिलांनी कर्ज काढून ही योजना सुरू ठेवलेली आहे। काही महिलांनी आपलं सोन्याचं दागिनं गहाण ठेवलेलं आहे। असं असताना देखील सरकारला याची दखल नाही आणि त्यामुळे मग चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा इथे आले तेव्हा त्यांना या रोषाचा सामना करावा लागला। एकंदरीत आपण बघितलं तर मागच्या 9 महिन्यापासून पैसे मिळाले नसल्यामुळे कुठेतरी हा सगळ्या रोषाचा सामना राज्य सरकारने या संपूर्ण गोष्टीची मागण्या चंद्रशेखर बावनकुळे दोनदा पण बघूया ते काय म्हणतात। आपण बघूया ते काय म्हणतात। तर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया आपण थोड्याच वेळात बघू। सध्या बावनकुळे बोलतायत आणि हा नेमका प्रकार का घडला याविषयी ते सध्या स्पष्टीकरण देत आहेत। ही घटना घडली आहे नागपूरमध्ये, नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये। मला आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संतप्त भावना या शिवभोजन थाळीच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या आहे। मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे। काही लोकांनी कर्ज काढलेलं आहे। तर निश्चितपणे शासनाने लवकरात लवकर यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले पाहिजे, शिवभोजन थाळीचे पैसे दिले पाहिजे, याकरता मी स्वतः फॉलोअप करतो। मला हे माहिती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून शिवभोजन थाळी चालवलेली आहे। मागच्याही 15 दिवसापूर्वी मला यांचं निवेदन दिलं होतं। आमच्या सर्व बहिणी आल्या होत्या। पण मी निश्चितपणे आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी आणि माननीय छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करून यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करील। कारण त्यांच्या भावना संतप्त आणि बरोबर आहे। 5-6 महिन्यापासून त्यांना पगार मिळाला नाही। पण काही लोकांनी तर असं मी सर्वांचं ऐकत असताना सर्वांचे निवेदन घेत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश तयार केला। मला वाटतं जर मी ऐकतोय, जर मी चर्चा करतोय, त्यावेळी मात्र थोडा जास्तीच पद्धतीने आंदोलनात पवित्रा घेतला आहे। मी पोलिसांना सांगितलं आहे त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, पण शिवभोजन थाळीचे पैसे नक्की मिळवून देणार आहे। बरोबर आहे, 9 महिने झाले त्यांचे, 6 महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे। त्यांना कसं काय अफोर्डेबल होणार आहे? त्यामुळे त्यांनी सरकारकरता काम केलं आहे, सरकारी योजनेकरता काम केलं आहे। त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेशी मी आहे। मी मुख्यमंत्र्यांशी आणि अन्नपुरवठा मंत्र्यांशी आज बोलेल आणि त्यांच्या सर्व तीव्र भावना मी आजच भुजबळ साहेबांशी आत्ता बोललो। ते एका डॅशवर भाषण देत आहे। त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल यांची काळजी मी घेईल। सर, येणेचा निर्णय येणे रद्द करण्याचा मोठा दिलासा आहे विदर्भातल्या जनतेला, सगळ्या महाराष्ट्र। तर गेल्या 10 महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे पैसे न मिळाल्यामुळे हा रोष होता। त्याविषयी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। यानंतर पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा।